समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगर शहर सध्या LPG गॅस पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांमध्येच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस भरण्यासाठी वाहनधारकाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान गॅस दरामध्येही दिवसेंदिवस LPG गॅस याचे दर वाढत आहे व वेगवेगळ्या पंपावर रेट फरक दिसून येत असल्याने नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. सक्कर चौक येथील जुना दर 48.95 असा असून गॅस पंपावर नवीन दर 84.95 प्रति लिटर असा असल्याचे दिसून येत आहे. तर MIDC बोलेगाव येथील जुना दर 42.95 असा असून गो गॅस पंपावर नवीन दर 79.95 प्रति लिटर असा दर लागू असल्याची माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या पंपावर वेगवेगळे दर का आकारले जात आहे, तसेच काही पंप चालक दररोज 5 ते 10 रुपयांनी दर वाढवून गॅस पुरवठा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी घेतलेल्या बैठकीत अहिल्यानगर जिल्ह्यात LPG गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात गॅस पंपावर लागलेल्या लांब रांगांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीवर जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी तातडीने लक्ष घालावे आणि गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आढावा बैठक घेऊन गॅस पुरवठा सुरळीत सुरू राहील यासाठी संबंधित यंत्रणांना निर्देश द्यावेत, अशी मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेकडून केली जात आहे. आता प्रशासन या परिस्थितीवर काय निर्णय घेते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट वैष्णव हारबासह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल. समकाल सत्यस्पर्श न्यूजमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत. तुम्ही बघताय की आपण आज दिवसभर फील्डवर फिरून आपण ह्या ज्या बातम्या गोळा करतोय की बातम्या आपण घेतोय. आखाती देशांमध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचा परिणाम जो आहे तो आता आपल्या भारतातच जाणू लागलेला आहे. घरगुती गॅस सिलेंडर असेल, व्यावसायिक गॅस सिलेंडर असेल, त्याचबरोबर वाहनांमध्ये जो LPG गॅस भरला जातो त्याच्यामुळं पण आज बहुतेक म्हणजे नागरिकांवर, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तासन तास रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे आणि रांगेमध्ये उभं राहून पण गॅसची कमतरता भासतीये. पुरेसा गॅस भेटत नाहीये, धंदा होत नाहीये, त्याच्यामुळे उदरनिर्वाह रोजचा करण्यास सुद्धा खूप मोठी अडचण होत आहे. आपल्या रिक्षा चालकांच्या इथं प्रतिक्रिया तर आपण जाणून घेणार आहोतच, पण अशातच एक छोटा प्रश्न करतो या ठिकाणी. ही आज पंकज आशिया सर काही दिवसांपूर्वी म्हटले होते की आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कुठेही गॅसची कमतरता नाहीये, इंधनाची कमतरता नाही. असं जर असेल तर मग हे जे ठराविक जे LPG गॅस स्टेशन आहेत इथं दररोजची भाववाढ कशी होतीये? या भाववाढीमुळं आपले जे रिक्षा चालक आहेत त्यांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 2-2 दिवस गाड्या पंपावर उभ्या राहतात ते. तर या खूप प्रचंड अडचण आहेत. जाणून घेऊया आपल्या रिक्षा चालकांच्या प्रतिक्रिया. आता इथं नमस्कार. इथं आहे ना सकाळी 6 वाजल्यापासून रिक्षा उभ्या आहेत. सगळ्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे रिक्षावाल्यांना. आता ते काय करणार तेच तुम्ही सांगा. 6 वाजल्यापासून सगळ्या गाड्या उभ्या आहेत इकडनं तिनं, सगळ्या पूर्ण हायवे पर्यंत लांबपर्यंत लाईन गेल्या आहेत गाड्यांच्या. मग आता रिक्षा चालकांनी काय करायचं आणि कुठे पोट भरायचं, कसं चालायचं? नाही, सगळा परिवार त्यांचा सगळा रिक्षा चालकांवरच आहे. त्यांनी कसे पोट भरायचे आणि कसं चालायचं आणि कसे धंदे करायचे? असे जर वेळोवेळी गॅस मिळत नाही, काय नाही, कसं सगळ्यांचा प्रॉब्लेम चालू आहे. बोला. आता काय झालंय, सध्या गॅस तर रोज दिवसांदिवस 10-20 रुपयांनी वाढतोय, पण पॅसेंजर काही पैसे वाढून देत नाही. याच्यात आमचं दिवसभर 3-4 तास गाड्या उभे राहणे, इथं उन्हात थांबणे, सकाळपासून नाश्ता नाही, जेवण नाही, काही नाही. गॅस आल्यावर 2 तास गाडी खाली व्हायला, परत तिथून भरायला 2 तास, अशा लांब लांब रांगा राहिल्या तर आम्ही पोट कसं भरायचं? आणि इथून पुढे आम्ही धंदा करायचा काय, खायचं काय, घरच्यांना न्यायचं काय? आज नगर शहरामध्ये फक्त 2च पंप असल्यामुळे इतकी टंचाई होत आहे. रिक्षा चालकांना अक्षरशः दिवसभर जेवण मिळत नाहीये आणि पॅसेंजर कुठल्याही प्रकारचे त्यांना जास्त भाववाढ पण रिक्षा चालकांनी केली नाही, पण गॅस चालकांनी त्याची भाववाढ केलेली आहे. तरी याच्यावर कुठलेही
कुठलंही शासन किंवा कोणी याच्याकडे दक्षता घेत नाही. आज बिचारे रिक्षा चालक बोला कोण काय सांगाल का? हॅलो, माझी रिक्षा भाड्याची आहे साहेब. 200 रुपये रोज शिप द्यावं लागते. गॅस भेटत नाही 4-4 घंटे थांबून. काल मी दुपारी जेवलो नाही, 3ला गाडी लावली, 6ला गॅस भेटलं मला, आणि ते बी 200 रुपयाचा गॅस भेटलं. अशी अडचण व्हायला लागली. आम्ही काय करावा? भूकमरीची वेळ आलेली आहे. हे आपले गॅस पंपाचे जे काही इथं कामगार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघूया. या इकडं बोला, काय सांगाल तुम्ही? आता इथून पुढे तुम्हाला काय गॅस कमी पडणार नाही, कंटिन्यू गॅस मिळेल. आपल्यापासून. त्याचं काय भावाचा तर सगळीकडेच वाढलेला आहे रेट. सगळीकडे नाही वाढलं. जिल्हा अधिकाऱ्यांनीच हे दिलेले ना आपल्याला भाऊ. अहो तुम्हाला आता दुसऱ्या एक मिनिट थांबा. आमचा प्रत्येकाची कॉम्पिटिटर पंप महत्त्वाची आहे, प्रतिक्रिया. त्यांचा एक मिनिट थांबा. त्यांचा रेट 85 रुपये आहे. आमच्याकडे 79.95 रुपये रेट आहे. सगळ्यात स्वस्त आम्ही देतोय. तुम्ही एक बघा, आणि सगळ्यात जास्त गॅस आपल्याच पंपातून तुम्हाला भेटतोय. आणि ते नगर साईडचा पंप आहे आपला मालेवाडाचा, तिथं रस्ता नसल्यामुळे तुम्ही तिकडे तक्रार करा, तिकडून चालू करून घ्या पंप. तर माझं या ठिकाणी आपले बरं एक मिनिट अजून त्यांचं म्हणणं आहे. जो तिसरा पंप जो आहे, आज आम्ही त्या तिसऱ्या पंपासाठी, मी रिक्षा संघटनेचा सचिव आहे अशोक औशीकर, तर आम्ही त्या पंपासाठी तिथे गेलो होतो. पण ते रस्ता 15 ते 20 दिवस झाला रस्ता तयार करून बी, आणि ते पंपावाले सुगट सांगतात की आमच्याकडे 3 ते 4 दिवसाचा स्टॉक आहे. तरी पण हे कुणी काळजी घेत नाही. आम्ही सगळ्यांकडे जाऊन आलो लोकांकडे की आम्हाला तिथं द्या म्हणून. तो पंपावाले तयार आहेत तिथं, पण ते कंत्राटदार म्हणतात आम्ही काय ते करणार नाही. जोपर्यंत त्याचे 20-25 दिवस होत नाही तोपर्यंत आम्ही, म्हणजे आज पोटाचा प्रश्न आहे का यांच्या कामाचा प्रश्न आहे का यांच्या ड्युटीचा, काय समजलं नाही आम्हाला त्याचं. तरी शासनाने आमचे हे जे बोलणं आहे याच्याकडे लक्ष द्यावे. अशी एकंदरीत सगळी परिस्थिती आहे. तर आमच्या न्यूज चॅनल मार्फत आम्ही एवढंच सांगतोय की आपले अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया सर, तसेच पालकमंत्री राधाव विखेकृष्ण पाटील आणि आपले नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी याच्यात जातीने लक्ष घालून आपल्या ज्या रिक्षा चालकांच्या समस्या आहेत आणि इतर नागरिकांच्या काही समस्या आहेत त्या सगळ्यांकडे लक्ष द्यावं आणि त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा. कॅमेरामॅन गौरव आमनसह सिद्धांत भिंगारदवे, समकाल सत्यस्पर्श न्यूज.